राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह, लोकशाही आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारं वर्तन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कठोर टीका. कोणतीही बँक असो, पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणारच. 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. कर्जमाफीची खरंच अंमलबजावणी होणार का? संजय राऊतांचा सरकारला सवाल. तर 2.5 वर्ष मवियाचं सरकार असताना शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही, नवनाथ बन यांची टीका. प्रफुल्ल पटेलजी, तुम्ही VSR कंपनीचा मालक रोहित सिंगच्या लग्नात गेला होता का? तिथे कोणत्या पक्षाचे नेते होते? तुम्ही स्वार्थी आहात की दादाप्रेमी? हे महाराष्ट्राला सांगा. रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेल यांना पहिल्यांदाच नाव घेत थेट सवाल. दादांच्या निधनाचं गलिच्छ राजकारण कुणाकडून सुरू आहे हे सर्वांना दिसतंय. राजकीय पोळी भाजण्यासाठी काहीही विधान करू नका, मंत्री गिरीश महाजन यांचा रोहित पवारांवर निशाणा. अपघाताचा प्राथमिक अहवाल आलाय, पूर्ण अहवाल आल्यावर बोलणार. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया. जय पवारांची उद्या पत्रकार परिषद. काही दिवसांपूर्वी VSR मालकाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरून जय पवार काही बोलणार का, याकडे लक्ष. 10वी-12वी परीक्षेच्या कॉपी प्रकरणात 81 कर्मचाऱ्यांचं निलंबन. मराठवाड्यात सर्वाधिक गैरप्रकार आढळले. आतापर्यंत 24 जणांवर गुन्हा दाखल. अपूर्ण मुंबई गोवा महामार्गावर 2दा टोल वसुली. पहिल्या टप्प्यात खारपाडा खामनाक्यावरच वाहनधारकांचा खिसा खाली. 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात. T20 वर्ल्ड कप 2026चा अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार. भारत आणि न्यूझीलंड भिडणार. भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होणार.